नमस्कार. कोल्हापूर आवाज या न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं प्रथमतः मी स्वागत करतो. खऱ्या अर्थानं कोल्हापूर जिल्हा हा शाहूंच्या विचारांचा वसाणी वारसा चालवणारा जिल्हा आहे आणि कोल्हापूरमध्ये ज्या ज्या घटना घडतात, मग ते राजकीय असतील, सामाजिक असतील, सांस्कृतिक असतील, त्या घटना अखंड महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होतात आणि खऱ्या अर्थानं सगळ्या घटनांचा इतिहास महाराष्ट्रभर पसरतो तो कोल्हापुरात. तशाच अनेक राजकीय घटनांना या कोल्हापूर जिल्ह्याच्या अनेक मतदारसंघामध्ये उत आलेला तुम्हाला दिसून येतो. आजकाल विधानसभेचं वारू चालू आहे आणि विधानसभेच्या मागोवा घेत असताना आपण थेट जाणार कागल तालुक्याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. आता कागलची सगळी भौगोलिक परिस्थिती तुम्ही जर पाहिली तर अनेक ठिकाणी कागल हा तसा पहिला सांस्कृतिक वसानी वारसा लाभलेला तालुका आहे. छत्रपती शाहूरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेला तालुका आहे. त्या तालुक्याचं राजकारण तुम्ही जर आज बघायला गेलं तर त्या राजकारणामध्ये एक वेगळा ट्विस्ट, वेगळी घटना घडताना तुम्हाला दिसत आहे. खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती समजणारे समरजित घाडगे त्यांना तिकीट मिळणार का नाही असं म्हणत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी त्यांनी कधी हाती घेतली हे लोकांनाही कळलंच नाही. आणि त्यामुळं एक वेगळ्या घटनेला आणि वेगळ्याच समस्याला आणि वेगळ्याच गोष्टींना आता त्या कागल तालुक्यामध्ये उत आले. तसं वेळी गेले 25-30 वर्षे सातत्यानं राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण घडवणारे सन्माननीय माननीय हसन मुश्रीफ साहेब अनेक वर्ष मंत्रिमंडळामध्ये मंत्री राहिलेले तुम्ही आम्ही बघतो. त्यांचा एक सामाजिक वसानी वारसा तुम्ही जर बघितला तर त्यांचं सामाजिक काम कागलच्या अखंड तालुक्यामध्ये प्रचंड आहे. आणि त्याचबरोबर त्यांनाच टक्कर देणारे समरजित घाडगे सुद्धा त्यांच्याच पायावर पाऊल ठेवून आज सामाजिक कार्यामध्ये अग्रगण्य असलेलं तुम्हाला दिसून येतं. 2019ची परिस्थिती तुम्ही जर बघितली तर हसन मुश्रीफ यांना तगडं आव्हान ज्यांनी समरजित घाडगेने दिलं त्यांना फक्त 5,000 मतांनी त्या ठिकाणी पराभव पत्करावा लागला. आणि मग घडामोडी वाढत गेल्या. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतक्या घडामोडी झाल्या आणि त्या घडामोडीचा प्रसाद कागल तालुक्यामध्ये पडलेलं तुम्हाला दिसून येतं. मग शरद पवारांनी खऱ्या अर्थानं लक्ष ठेवलं ते समरजित घाडगे यांच्यावरती आणि बरोबर त्यांना आपल्या पक्षात घेऊन त्यांनी त्यांच्या हातामध्ये आपल्या पक्षाची तुतारी दिली. आणि त्यामुळे आता सरळ चित्र असं स्पष्ट झालेलं आहे. हसन मुश्रीफ आणि समरजित घाडगे एकमेकासमोर एकमेकाच्या विरुद्ध या विधानसभेमध्ये उभं राहणार हे त्रिकालबाधित सत्य आहे. आपल्याला भविष्यामध्ये पाहायचं आहे खरंच समरजित घाडगेंचं पारडं जड होणार आहे की हसन मुश्रीफांनी आतापर्यंत केलेला 25 वर्षाचा राजकीय परिश्रम असेल, राजकीय अभ्यास असेल, राजकीय सामाजिक काम असेल, याच्यातून हसन मुश्रीफ साहेबांचं पारडं जड होणार आहे हे 100% कागलची जनता येणाऱ्या विधानसभेमध्ये ठरवणार आहे. आणि निश्चितच कागलचा उमेदवार कोण असेल, विजयी उमेदवार कोण असेल आणि पराजित उमेदवार कोण असेल हे निश्चितच कागलची सुज्ञ जनता भविष्यात येणाऱ्या विधानसभेच्या मतदानामध्ये ठरवणार आहे. नमस्कार. खऱ्या अर्थानं हा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.